हे मी काय त्या बांगुडे पाटील किंवा तो अमोल कोल्हे किंवा तो बाबा पुरंदरे सारखा मी भडकाऊही नाही. माझ्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत. विचार पटल्यानंतर तुम्ही बाहेर काय थैथयाट करता हे बघण्यासाठी समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम. म्हणून जे काय आपल्या समोर स्पष्ट मांडणार आहे, लप्पाछुपे करणारे मराठे नसतात. आपल्याला हे जे काही समोर बसले आहेत त्यांना पायापर्यंत कसं आणायचं हा आपला एक कलमी कार्यक्रम आहे. त्यांची मानसिकता आपल्याला आरक्षण देण्याची आहे का, त्यांची इच्छाशक्ती आपल्याला आरक्षण देण्याची आहे का, हे सर्वात पहिलं आपण लोकांनी समजलं पाहिजे. नाही उगाच भीक मागत बसाल तर ते लोक तुमच्यावर हसत असतील, याच्या पलीकडे काय होत नसेल. त्याला कोणा वाटत असेल हा बघ मराठा समाज आलाय परत भीक मागायला. काय फक्त फडणवीस नाही, ते फडणवीस आणि ठाकरेचं सरकार आहे. पूर्ण वाक्य बोला. ठाकरेला घाबरणाऱ्यापैकी इथे कोण नाही. त्या यांच्या बापाच्या मध्ये हिंमत आहे का? एसटींचा दिलेलं आरक्षण परत काढायचं हिंमत आहे का? फिरून देतील का महाराष्ट्रामध्ये? आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून बोलतो की त्यांच्या रयतेवर कोणी अन्याय केला असता तर आपला राजा गप्प बसला असता का? झोपलेल्या माणसाला उठवणं शक्य असतं, पण झोपेचं सोंग करणाऱ्या माणसांना कसं उठवणार आहे तुम्ही सांगा? असं मागून त्या जाटनं आरक्षण मिळालं असतं, असं मागून त्या पटेलांना आरक्षण मिळालं असतं. समाज म्हणून आपण उभे का राहत नाही? समाज म्हणून आपण पाठिंबा का देत नाही? समाज म्हणून आपण एकजूट का दाखवत नाही? महाराष्ट्रामध्ये ते लोक 3%, मराठा समाज किती 32%, 3% विरुद्ध 32%, आणि 3% आपलीच मारतायत तरी चालेल. थोडं आपण डोळे वटारले असे चटी उघडून पळतील तुम्हालाही कळणार नाही. काय सांगणार त्या आईला जी घरी बसली आहे ते एक माझ्या मुलासाठी मी एवढं कर्ज काढलं आणि तो एक दिवस डॉक्टर किंवा इंजिनियर बनेल, त्या आईला तुम्ही काय उत्तर देणार हे तरी सांगा. अरे हे काय चाललंय, कशाला चाललंय, तू करशील तो तुझ्या घरात घुसून तुझा मारीन, ही जोपर्यंत आपण मानसिकता तयार करत नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळूच शकत नाही. हे मी या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगतो. ते आमचे शिवशाहीर होते, त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये त्या बाबा पुरंदरेची इज्जत काढली ना. मी त्या दिवशी औरंगाबादला त्याच्यावर टीका केली. आमच्या महाराजांबद्दल जे लिहिलं तो हलकट घरी बसून श्वास घेतोय. मी तेव्हा तेच बोलतो, माणूस आज ही महाराष्ट्रामध्ये जिवंत कसा आहे हेच मला आश्चर्य वाटतो. एकाने विचारलं की बाबा तावडे समितीचं काय झालं 2 वर्ष, पण त्या 2 वर्षाच्या बैठकामध्ये त्या तावडेने नेमकं काय उपटलं हे आम्हाला अजूनपर्यंत कळलं नाही. हो, लवकरात लवकर मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आणि आरक्षण मिळवून देणार. मला तारीख काय नाही, ते अच्छे दिन सारखे तारीख बिरीख काय विषय नाही. महाराष्ट्राचं चाटण्याचं कॉन्ट्रॅक्टच त्यांना दिलेलं आहे म्हणून बोललो. मेटे बदला चाटे लावा, उत्तम त्यांचा पाडनाव आहे. विचार करा, बाबा पुरंदरेला हे महाराष्ट्र भूषण देत असताना विनायक मेटे पहिल्या रांगेत. अरबी समुद्रामध्ये आपलं महाराजांचं ते काय स्मारक बांधताय, पण हे काय आता हे धाग्यावाल्यांचं सरकार त्याच्याशिवाय काय करणार नाही. म्हणून एक दिवस मी त्यांना हातात दिला, साहेब 500 रुपये द्या, याच्या मुहूर्त लवकर काढा ना. ह्यांचा तो बाप बसलेत वरती RSS वाले, ते हातचड्डीवाले ते देणार ह्यांना आरक्षण द्यायला. RSSच्या संविधानामध्ये आरक्षण हा विषयच नाही, हे तुम्ही पहिले समजून घ्या. हातात तलवार धरायची आहे, त्या हाताने फक्त घाम पुसायचा आहे, हे तुम्ही मला फक्त पहिलं सांग. अहो माझ्या घरामध्येच मुख्यमंत्री राहिलेले आहे, आमदारचं काय विषय मोठा, आणि मला विकत घेणारे यांच्याकडे एवढा चेक तयार नाही. हो, जो पण शून्य लावतील त्याचा अजून एक शून्य लावून त्यालाच घेईन, मला काही चिंता नाही. पण मला चिंता ह्याची नाही, तुमची आहे. वडिलांनी दिलेलं आरक्षण मला फक्त पुढे टिकवायचं आणि आपल्या समाजापर्यंत पोहोचवायचं. काही चिंता नका करू. तुम्हाला वाटत असेल हा तर बोलतोय पण गोळी तर मला मारायची, तुम्हाला मारायला सांगितलं ना तर तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची पण जबाबदारी माझी असेल, हे तुम्हाला सांग. यापुढे आंदोलन करायचं असेल तेव्हा तुम्ही फक्त रस्त्यावर उतरा आणि बाकी सगळं माझ्यावर सोडा. एकदा तोंडातून निघाला म्हणजे ती बंदुकीची गोळी, विषय संपला. घाबरण्याचे दिवस गेले, आता आपण दरारा दाखवायचा महाराष्ट्रामध्ये. 5 दिवस रात्र महाराष्ट्र पेटवला, सगळीकडे सगळे रस्ते जाम, ट्रेन बंद, सगळं काय आपण केलं. कोणीही आपल्याला थांबवू शकत नाही, हेही मी तुम्हाला सांग. आमच्या महाराजांनी शिकवलंय, युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्ती वापरायची. आरक्षणात एक उत्तर आहे ज्याच्यामुळे आपण उभं राहू शकतो. आरक्षणात एक उत्तर आहे ज्याच्यामुळे आपला समाज पुढे जाऊ शकतो. पण पुढे जाण्यासाठी तुम्ही आज काय करता ते सर्वात महत्वाचं. जेवढा आमच्या महेश सावंतनी तुमच्यासाठी दिवस रात्र जो मेहनत केला, अहो आमचा हा कार्यकर्ता 2-3 महिने सलग शेतांमध्ये झोपत होता, तिकडे मिळेल ते जेवत होता. त्याच्या मेहनतीला अगर तुम्हाला चीज मिळवायचं असेल तर खऱ्या अर्थाने तुम्हाला खांद्याला खांदा लावून काम करायला लागेल. सगळं काही जे सांगितलंय ते तुमच्यासाठी सांगितलं, जे काय अंगावर घेतोय ते तुमच्यासाठी घेतोय. 353 या साध्या केसवर मला 5-6 दिवस मुद्दामून आतमध्ये ठेवलं, पण ठीक आहे, काही चिंता नाही. आपल्याला काय परत बाहेर येऊन परत छत्रपती आमचं काय, आणि हे काय कायमस्वरूपी थोडी राहणार आहे. 2019ला आहे आम्ही पण परत, तेव्हा बघू काय करायचंय. या तर राणेसाहेब मुख्यमंत्री असतील
त्यात तुमचा नितेश राणे मंत्री तरी असेल तेव्हा पाहून घेऊ त्याला. जे काय महेश सावंत त्यांचे सगळे सहकारी दिवस रात्र मेहनत केली, पण हा प्रवास आता सुरू झालाय आणि ह्या प्रवासाला पुढे जात असताना एक दुसरा प्रेम, विश्वास आणि एक दुसऱ्याची ताकद वाढवण्याचं काम आपण सगळ्या जणांनी करावं, एवढंच अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. हर 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 हर